नमस्कार सर. नमस्कार. कुठून आला आहात आपण? बुलढाणा. आपण औषध घेऊन किती दिवस झालेले? औषध घेऊन मला 5 महिने पूर्ण झाले. अच्छा, आता दारू पिण्याची काय आहे? दारू पिण्याची इच्छाच होत नाही आता. इच्छा होती. कधीपासून पित होते तुम्ही दारू? दारू तुम्ही म्हणजे 10-15 वर्षाच्या अगोदरपासून. म्हणजे 10-15 वर्षापासून तुम्ही दारू पित होते? हो. खूप जास्त प्रमाणात का? पहिले कमी होतं, नंतर मग जास्त वाढत गेलं प्रमाण. अच्छा. आणि स्वतः समजायला लागलं की आपण याच्यापासून आधीच व्हायला पाहिजे, कारण जास्त दिवस टिकू शकत नाही. कारण सकाळी 9 वाजेपासून म्हणजे 7 वाजेपासून दारूला सुरुवात करत होतो. अरे बापरे. कारण नाही पिलीत मग तो घाबरायचा आणि ऑपरेशन सुरू व्हायचं हातापाय. आता काही त्रास आहे तुम्हाला? आता तेव्हापासून काहीच नाही, हातापायचं ऑपरेशन केलं आणि फ्रेश वाटायला लागलं. जेवण वगैरे काही जेवण प्रॉब्लेम? वगैरे पद्धतशीर इलाज केला तेव्हा. अच्छा. तुम्ही काय बघून आले होते आपल्याकडे? मी तुमच्याकडे माझ्या मुलानं मला व्हिडिओ कॉल दाखविला, म्हणजे पूर्ण डिटेल दाखवली अच्छा. आणि सोबत आणली इथपर्यंत. चला म्हणून इथपर्यंत. पण येताना असा विचार झाला की दारूचं दुकान दिसलं तर त्याला म्हणत होतं ते गाडी होती आणि मला दारू घेऊ दे, पण तो म्हणे तिथपर्यंत झाला. तिथून येताना मग तुम्हाला द्यायची द्या, पण मग तिकडून येताना माझी इच्छा पाहू ना वाटेल मग त्या दुकानात. अच्छा. आता तुम्हाला म्हणजे दारूचा वास वगैरे येतो की पिण्याची इच्छा? नाही, दारूचा वास तर येतेच, कारण माझं दुकान असल्यामुळे मला तर वास येते. बरं. तर ते आता तरी पण काही इच्छा होत नाही अशी मनापासून घ्यावं म्हणून तर काही. लोक दुकानात आल्यानंतर फोर्स बी करतात, खरे बा घ्या तुम्ही बा, पण तरी पण नाही, मी घेतच नाही बा. अच्छा. बंदच केली, जमतच नाही. आता 5 महिने पूर्ण झालेले. तोच 5 महिने झाले. आता हे किती पेशंट घेऊन आलेले तुम्ही सोबत? मी आता 2 पेशंट सोबत आणले. एक खाण्याचं होता, पण त्याचं गाडी उठून गेली, जमत राहिला. अच्छा. आता हे 2 पेशंट तुम्ही घेऊन आले. हो, 2 पेशंट सोबत आणले. म्हणजे तुम्हाला रिझल्ट 100% आलेला आहे. मला माझा रिझल्ट आलेला आहे म्हणून त्यांना मी सोबत घेऊन आलो. धन्यवाद.